कृषी उमेदवारांसाठी परमनंट सरकारी नोकरीची संधी असणार आहे। महाराष्ट्रात देखील तुम्हाला इथं नोकरी जी आहे तर ती मिळू शकते। याच्या संदर्भातली जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीच्या अनुषंगाने मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। ज्यात पात्रता काय लागणार आहे, परीक्षा पॅटर्न काय असणार आहे, रिक्त जागा किती असतील, अभ्यासक्रम किती असेल, पगार किती मिळणार आहे, नियुक्ती कुठं होणार आहे, परीक्षेचं सेंटर कुठं असणार आहे, इत्यादी सर्व माहिती, पगार किती मिळणार आहे, ते सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर, इग्नाइट ॲग्रीकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी उमेदवारांसाठी जी कुठं काही जाहिरात दिसेल, जी कुठं काही अपडेट दिसेल ती तुमच्या सोबत पोहोचवण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असतो। बघा, नुकतीच जाहिरात आलेली आहे। द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही केंद्र सरकारमध्ये ही भारत सरकारचा एक उपक्रम आहे। तर याच्या अंतर्गत म्हणजे तुम्ही असं समजू शकता, भारत सरकारचं एक महामंडळच आहे, एक कंपनी तुम्ही म्हणू शकतात भारत सरकारची। याचं ऑफिस आपल्या नवी मुंबईला आहे, म्हणून याचे बहुतांश जागांची पोस्टिंग ही नवी मुंबईला पण आपल्याला बघायला मिळू शकते। याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात आली होती, पण जिथं आपल्याला ॲग्रिकल्चर दिसतं तिथं मी लगेच त्याच्यावर व्हिडिओ तुमच्यासाठी जे आहे तर ते घेऊन येत असतो। म्हणून तुम्ही हे जे चॅनल आहे आजच सबस्क्राईब करून ठेवा। बघा, याचे जे अर्ज आहेत तर ते 8 जुलै पासून सुरू झालेले आहेत। ओके, 8 जुलैला सविस्तर जाहिरात आली, 9 जुलै पासून अर्ज सुरू झाले आणि 24 जुलैला याची अंतिम डेट असणार आहे। बाकी परीक्षेची तारीख अजून डिक्लेअर नाही झाली, आली तर तुम्हाला नक्कीच याचं मी अपडेट जे आहे तर ते दिलंच। एकूण 50 जागा असणार आहेत। आता ही ऑल इंडिया वॅकन्सी आहे, सर्व भारतातील 50 ॲग्रिकल्चरचे उमेदवार अप्लाय करू शकतात। 50 जागा असणार आहेत, ज्याच्यामध्ये ओपनच्या जवळपास 20 जागा, ओबीसीच्या 14 जागा, एससीच्या 7 जागा, ईडब्ल्यूएसचे 5 पदं आणि एसटीचे 4 पदं इथं पाहायला मिळतात। पात्रता काय सांगितले, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठांकडून बीएससी ॲग्री जे आहे तर ते झालेलं पाहिजे, तुमचं बीएससी ॲग्री झालं पाहिजे। सोबत बीएससी ॲग्री मध्ये जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस असेल तर 50% गुण पाहिजे, एससी एसटी मध्ये असेल तर 45% जास्त गुणांनी तुम्ही पास झाले पाहिजे। बेसिकली म्हणजे काय की बीएससी ॲग्रिकल्चर वाल्यांसाठी ही एक चांगली संधी आहे, 50 जागांसाठी आहे। याच्यामध्ये वयोमर्यादा 18 ते 30 आहे। जर तुम्ही ओबीसी असाल तर तुम्हाला 30 आणखी जे आहे तर ते तुम्हाला 3 वर्ष सूट म्हणजे 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो। एससी एसटी ला 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो। ओके, आता याची परीक्षा शुल्क थोडं जास्त आहे। उदाहरणार्थ जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी मध्ये 1770 एवढं परीक्षा शुल्क लागणार आहे। एससी एसटी, एक सर्व्हिसमॅन आणि दिव्यांग उमेदवारांना 590 एवढं परीक्षा शुल्क जे आहे तर ते इथं लागणार आहे। आलं लक्षात? परीक्षेचे स्टेज एकच आहे मित्रांनो, काही जास्त स्टेज नाही आहेत। पहिली लेखी परीक्षा होईल, याच्या आधारेच तुमची निवड होईल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन जे आहे तर ते होणार आहे। याच्यामध्ये जी तुमची लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या 120 प्रश्न असतील, 120 मिनिटं तुम्हाला इथं वेळ जो आहे तर तो इथं मिळणार आहे आणि एकूण वेगवेगळे 5 विभाग पाहायला मिळतील। सोबत 1/4 निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे चुकीच्या उत्तरांसाठी। तुम्ही जर पाहिलं तर हे अशा पद्धतीने बघा, जनरल इंग्लिशवर 10 प्रश्न, जनरल रिझनिंगवर 10 प्रश्न, जनरल नॉलेजवर 10 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 15 प्रश्न, कम्प्युटरवर 15 प्रश्न आणि तुमचे ॲग्रिकल्चर रिलेटेड जे सब्जेक्ट असतील त्याच्यावर 60 प्रश्न, असे 120 प्रश्न असतील आणि 120 मिनिटं म्हणजे 2 तास तुम्हाला इथं वेळ जो आहे तर तो मिळणार आहे। अभ्यासक्रम पण त्यांनी इथं दिलेला आहे। इंग्लिशमध्ये जर तुम्ही पाहिलं बघा, आर्टिकल्स, प्रिपोजिशन, व्होकॅब्युलरी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, सिनोनिम्स, जंबल, पॅराजंबल इत्यादी सर्व दिलेले आहेत। एका मार्क एका प्रश्नांसाठी म्हणजे जवळपास 120 प्रश्न येतील आपल्याला। रिझनिंग मध्ये हा संपूर्ण सिलेबस आपल्याला इथे दिलेला आहे। पुढे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये हा सिलेबस दिलेला आहे। जनरल इकॉनॉमी मध्ये जनरल नॉलेज मध्ये हे सर्व सिलेबस जो आहे तो इथं दिलेला आहे, एकदा व्हिडिओ पॉज करून बघून घ्या। कम्प्युटरचा पण सिलेबस मोठा आहे, बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर प्रोफिशियन्सी, तर याच्यावर 15 प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत। बाकी जो आपला ॲग्रिकल्चरचा सब्जेक्ट आहे की ज्याच्यावर 60 प्रश्न येतील 60 गुणांसाठी, त्याच्यामध्ये बघा ॲग्रिकल्चर मार्केटिंग, ट्रेड प्रॅक्टिसेस, फार्म पॉवर अँड मशिनरीज, ॲग्रिकल्चर इटिमोलॉजी, क्रॉप पेस्ट अँड देअर मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी, तर हे बाकीचे सब्जेक्ट्स तुम्ही जे आहेत तर ते इथं पाहू शकतात। यांचा जर तुमचा चांगला अभ्यास असेल तर तुम्ही नक्की फॉर्म जो आहे तर तो भरला पाहिजे। केंद्र सरकारची परमनंट सरकारी नोकरी आहे, 22,000 ते 90,000 रुपयांपर्यंतचा हा बेसिक पे आहे आणि मला असं वाटतं की याचं जे आहे तर ते जवळपास 50,000 रुपये तुम्हाला इन हँड रक्कम जी आहे तर ती मिळू शकते। पण याच्यात एक अट अशी आहे की जॉईन झाल्यापासून 3 वर्ष तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड जो आहे तर तो साईन करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या। आणि पोस्टिंग भारतातील कापूस उत्पादक ग्रामीण आणि दुर्गम भागात तुमची पोस्टिंग जी आहे तर ती केली जाणार आहे, हे तुम्ही इथं लक्षात घ्या। तुमची पोस्टिंग तिथं जी आहे तर ती केली जाणार आहे। तुम्ही असं समजा की तुम्ही इथं कृषी सेवकच आहात, परंतु कापूस पिकांच्या संदर्भातले तुम्ही आहात।
याची जी परीक्षा आहे तर ती मुंबई आणि नवी मुंबई या दोन सेंटरला महाराष्ट्रात होणार आहे. बाकी भारतभरात भरपूर ठिकाणी होणार आहे, परंतु महाराष्ट्रात फक्त मुंबई आणि नवी मुंबई यांच्यापैकीच काही सेंटर जे आहेत तर ते तुम्हाला इथं देण्यात येतील. ऍग्रीकल्चर संदर्भात काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल नक्की जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.